हॅलो फ्रेंड्स, छायाज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण कैरीची चटपटीत चटणी बनवणार आहोत। येथे मी गरम पाणी करून घेतलं आहे। आता या गरम पाण्यामध्ये मिरच्या घालून घेऊ। मिरच्या म्हणजे छान सॉफ्ट होतील। गॅस बंद करून घेतला आहे। याला 5-10 मिनिटं गरम पाण्यामध्येच ठेवून देऊया। येथे मी एक कैरी घेतली आहे। कैरी स्वच्छ धुवून घेतली आहे। यावरची साल काढून घेऊ। कैरीवरची साल काढून घेतली आहे। आता याला कट करून घेऊ। कैरी बारीक कट करून घेतली आहे आणि 20-25 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। 10-12 मिनिटं झाले आहेत। बघू शकता मिरची पण छान सॉफ्ट झालेली आहे। आता आपण चटणी वाटायला घेऊया। मिक्सर जार मध्ये मी मिरची घालून घेत आहे। आता यामध्ये कैरीच्या फोडी घालून घेऊ। लसणाच्या पाकळ्या घालून घेऊया। अर्धा चमचा मीठ। यामध्ये थोडं पाणी घालून चटणी बारीक वाटून घेऊ। बघू शकता येथे मी चटणी छान बारीक वाटून घेतली आहे। राहिलेली सर्व चटणी अशीच बारीक वाटून घेऊ। बघू शकता येथे मी सर्व चटणी छान बारीक वाटून घेतली आहे। कैरी आणि मिरचीची ही आंबट तिखट अशी चटपटीत चटणी झालेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये गूळ पण घालून घेऊ शकता। कढईमध्ये मी 4-5 पळी तेल घालून घेत आहे। तेल छान गरम झालेलं आहे। आता यामध्ये लसूण घालून घेऊ। येथे मी 10-15 लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये कुटून घेतल्या आहेत। तेल छान कडकडीत गरम झालेले आहे। यामध्ये लसूण घालून घेत आहे आणि वाटून घेतलेली चटणी घालून घेऊया आणि 4-5 मिनिटं याला तेलामध्ये छान परतून घेऊ। यामध्ये मी थोडं मीठ घालून घेत आहे। सुरुवातीला मीठ घातलेलं आहे, त्यामुळे आता थोडंच मीठ घालून घेतलं आहे। आता याला छान परतून घेऊया। गॅसची फ्लेम इथे मी मीडियम ठेवलेली आहे। पाच 7 मिनिटं मीडियम गॅस फ्लेमवर चटणी छान परतून घेतली आहे। आता गॅस बंद करून घेत आहे। बघू शकता खाण्यासाठी चटणी तयार आहे, मस्त झालेली आहे। 5-6 मिनिटांनी बघू शकता चटणी छान थंड झालेली आहे। आता याला डिशमध्ये काढून घेऊ। चटणी खाण्यासाठी तयार आहे। ही चटपटीत चटणी तुम्ही इडली, डोसा किंवा भाकरी यासोबत
खायला खूप छान लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत.